शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, विद्यार्थ्यांना न्याय, बेरोजगारांना रोजगार, बेरोजगारांना रोजगार असं कसं देत नाही। धुले जिले के शिरपुर शहर में शिवसेना के जिला अध्यक्ष नानाभाऊ सोनवणे के नेतृत्व में जन आक्रोश मोर्चा निकाला गया। चोपड़ा जन परिसर से शुरू हुआ ये मोर्चा प्रांत कार्यालय तक पहुंचा, जिसमें बड़ी संख्या में किसान, शिव सैनिक और नागरिक शामिल हुए। प्रदर्शनकारियों ने बढ़ती महंगाई, बेरोजगारी, बिजली संकट और किसानों की विभिन्न समस्याओं को लेकर सरकार के खिलाफ नाराजगी जताई। आंदोलनकारियों का कहना था कि डीजल, घरेलू गैस, खाद्य तेल और अन्य आवश्यक वस्तुओं की बढ़ती कीमतों ने आम लोगों का बजट बिगाड़ दिया है। वहीं खेती की लागत बढ़ने से किसान आर्थिक संकट का सामना कर रहे हैं। मोर्चे के माध्यम से सरकार से जनहित और किसान हित से जुड़े मुद्दों पर तत्काल कदम उठाने की मांग भी की गई। आम्ही उपविभागीय अधिकारी यांना सिंदखेड आणि शिरपूर शेतकरी आणि युवक सर्वसामान्य जनता यांच्या वतीने एक निषेध मोर्चा काढून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आमच्या त्या ठिकाणी मागण्या अशा आहेत की जी प्रचंड भरमसाठ महागाई वाढलेली, डिझेल, पेट्रोल, गॅस ही कमी झाली पाहिजे, याच्यावर नियंत्रण सरकारचं असून सरकारने कमी केली पाहिजे। त्याचप्रमाणे या ठिकाणी जी कर्जमाफी केलेली फसवी कर्जमाफी आहे, ज्या पद्धतीने आमचे उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना सरसगट कर्जमाफी केली होती, त्या पद्धतीने कर्जमाफी झाली पाहिजे। कुठल्याही अटीन कुठल्याही शर्ती नको। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी जी वीज दिली जाते ती पण 8 तास आता देत आहे, ती पण पूर्ण देत नाही। 2 तास 3 तास गायब करतात, 4-5 तास देतात। त्याच्यामुळे शेतकऱ्यांची पिकं लावलेली ती पिकं उद्ध्वस्त होत आहे, ते जळत आहे। मग ती वीज ती 10 किंवा 12 तास मिळायला पाहिजे। आणि जे पाणी या ठिकाणी तापीमध्ये आपण आता तिकडनं आला असाल, आपण बघता तापीमध्ये किती पाणी आहे। पाऊस पडला का हे पाणी वाहून जातं। मग या पाण्याला शेतकऱ्याच्या बांधापर्यंत कोण पोहोचवणार? या ठिकाणी सत्ताधारी आहेत, सर्व आमदार 4-5 जे आमदार आहेत ते सगळ्या सत्तेमधले आमदार आहेत। मग हे काय करताय? तर ते पाणी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवायला पाहिजे आणि युवकांना रोजगार दिला पाहिजे। नीट परीक्षा, CBSE हे सर्व परीक्षा लीक होत आहे। शेतकरी ज्या पद्धतीने आत्महत्या करतात तसे विद्यार्थी सुद्धा आत्महत्या केलेल्या आहेत। काही 4-5 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। तर याच्या निषेधार्थ आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। आणि जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, जर सरकार जागा झालं नाही मित्रांनो, यांना काय बांगलादेश सारखं व्हायला पाहिजे ती वाट बघताय का? नेपाळ सारखं व्हायला पाहिजे ती वाट बघताय का? किंवा श्रीलंका झालं तशी वाट बघताय का? तसं होऊ नये, या माझ्या देशामध्ये असा अराजकता मातू नये म्हणून सरकारने तात्काळ या मागण्यांवरती दखल घेतली पाहिजे आणि महागाईवर, सगळ्यात महत्त्वाचं महागाईवर नियंत्रण आणलं पाहिजे।